सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता श्रीला पिहूच्या वडिलांनी काठीने खूपच जास्त मारलेलं असतं. त्याच्या अंगावरती पूर्णपणे ओल उमटलेले असतात. तेव्हा पिहू गरम पाण्याची पिशवी घेते आणि त्याला शेक देण्याचा प्रयत्न करत असते. पाठीवरती हातावरती खूपच जास्त त्याला मारलेलं असतं. तेव्हा त्याची बहीण त्याच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते. त्याला दुधाचा ग्लास देऊन ती सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता पिहू त्याच्या हाताला लागलेलं असतं. हातालासुद्धा शेक देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे श्रीला बरंसुद्धा वाटत असतं आणि खूप जास्त दुःखसुद्धा असतं. तेव्हा इथे पिहू म्हणत असते, श्री, खूपच जास्त त्रास होतोय का तुला? खूप लागलं ना? तेव्हा तो म्हणतो, हो गं, आता लागलं तर आहेच, पण एवढं काय नाही. तेव्हा ती म्हणत असते, पण श्री, पप्पांनी तुला असं मारायला नको होतं रे. तेव्हा मला माहितीसुद्धा नव्हतं की पप्पा इथे येऊन असं काहीतरी करतील, तुला मारतील वगैरे. तेव्हा तो म्हणतो, आता पळून जाऊन लग्न केलं म्हणजे हे सगळं होणारच होतं नाही का? मला मार तर बसणारच होता, पण ठीक आहे, जाऊ दे, एवढं मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा पिहू म्हणते, नाही, मला मान्य आहे, आपण पळून जाऊन लग्न केलं. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. आत्तापर्यंत त्यांनी माझे खूप लाड केले, मला हवं ते सगळं दिलं. पण म्हणून मी लग्न केलं आणि ते तुला येऊन इतके मारतील असा मी विचारसुद्धा केला नव्हता रे. नाहीतर मी तुला त्यांच्यासमोर उभंसुद्धा राहू दिलं नसतं. तेव्हा इथे पिहू रडायला लागते. ती म्हणते, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तुला इतकं मारायची गरज काय होती? तेव्हा इथे आता लगेच श्रीधर तिला म्हणतो, अगं पिहू, तू कशाला रडतेस? तू ये बरं इथे, बस बस इथे. आणि तो म्हणतो, हे बघ, मारलं तर मारू देत, त्यांचा राग तर बाहेर पडला ना. आणि हे बघ, तू काळजी करू नको, शेवटीला आपण दोघेजण एकत्र आहोत ना. आपण लग्न केलं, मार खाल्ला, पण शेवटीला माझ्या आई आणि आप्पांनी आपल्याला घरामध्ये तर घेतलं ना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू अजिबात रडू नकोस. तुझ्या वडिलांनी मारलं जरी असलं तरी आता आपण दोघेजण एकत्र आहोत. आपण हळूहळू दोन्ही घरातले प्रेम संबंध वाढवू, त्यांच्या घरातले गैरसमज आपण दूर करू आणि तुझ्या वडिलांच्यासुद्धा मनातला राग आपण बाजूला करू. त्यानंतर इथे श्री म्हणत असतो, तू काळजी करू नको, आपण दोघेजणं मिळून सगळं काही नीट करू दोन्ही घरामध्ये. तेव्हा तिथे माधव येतो. माधव आल्यानंतर लगेचच पिहू उठून बाजूला उभी राहते. आणि तेव्हा इथे माधव विचारतो, श्री, तू ठीक आहेस ना? जास्त लागलं नाही ना तुला? तो म्हणतो, नाही नाही दादा, अरे मी ठीक आहे. तू कसं आहेस दादा? तेव्हा माधव म्हणतो, मी ठीक आहे. बरं, मी जाऊन येतो हा, गोडाऊनमध्ये माझं काम आहे, मी जरा जाऊन येतो. तेव्हा इथे आता श्री त्याच्याकडे बघत असतो. माधव खूपच जास्त उदास असतो. तेव्हा इथे पिहू रडत असते. श्री तिला म्हणतो, ए पिहू, अगं रडू नको, हे बघ, मी आहे तुझ्याबरोबर, मी आहे ना, काय बी चुकीचं घडणार नाही, आपण सगळं नीट करू. तेव्हा पिहू आता घराकडे सगळीकडे बघत असते. त्यानंतर इथे आता आलेली असते ती म्हणजे मधुरा. मधुरा आलेली असते आणि भास्कर फोनवरती बोलत असतो. मधुरा खूपच जास्त घाबरत असते. त्याच्याजवळ बोलायलासुद्धा ती फाईल घरी घेऊन आलेली असते, काही सह्या वगैरे असतात म्हणून. तेव्हा त्या ठिकाणी आलेला असतो त्याच वेळेला माधव. तेव्हा भास्कर फोनवरती बोलता बोलता लगेच मधुराला म्हणतो, उशीर झाला. तेव्हा ती म्हणते, सर ती बस. तो म्हणतो, नाही नाही, यायला उशीर नाही म्हणत आहे. तुला ना खरं तर उशीर झाला, तू काल यायला हवी होतीस. आणि तुला माहिती आहे का, बरं झालं तुझं लग्न या समोरच्या घरात झालं नाही. नाहीतर काल लग्न झालं म्हणून किती तमाशा झाला, किती वाद झाला, हे बघायला तू आली असतीस ना तर बरं झालं असतं. म्हणून म्हणतोय उशीर झाला. कसं असतं ना मधुरा, कधी कधी काही गोष्टी घडत नाही ना, तेच चांगलं असतं. अगं बरं झालं या समोरच्या घरातल्या लोकांचा तू नाच सोडलास. तुला माहिती आहे का, अशा लोकांपासून आहे ना 4 हात आपण लांबच राहायचं असतं. मी तर म्हणतो त्यांची सावलीसुद्धा अंगावरती आपण पडू द्यायची नसते, कळलं का मधुरा? अगं वाचलीस तू असं म्हणतोय मी. तेव्हा मधुरा काहीच त्याच्यावरती बोलत नाही. ती म्हणते, सर हे घ्या, फाईल आणली, सह्या पाहिजे होत्या तुमच्या. तेव्हा इथे
तो फाईल घेतो आणि घरामध्ये निघून जातो. तेव्हा मधुरा मागे वळून माधवकडे बघत असते. माधव तिच्याकडे बघत असतो. माधवला मधुराला बघितल्यानंतर ऑफिसमध्ये घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात. जेव्हा ती त्याच्या समोरच्या डेस्कवरती बसून काम करायची, तो तिला म्हणायचा, मधुरा जरा इकडे ये ना, आणि फाईलमध्ये तिला चाफ्याची फुलं गिफ्ट करायचा आणि ती बघून तिला खूप आनंद व्हायचा. या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात आणि मग तो सरळ तिथून आता निघून आपल्या कामाला जातो. तर प्रेक्षकांनो, माईंना खूप वाईट वाटत असतं. माई अप्पांच्या फोटोच्या समोर उभ्या असतात आणि म्हणतात, "अवं, हे काय चाललं आहे आपल्या उमाच्या घरामध्ये? अहो, उमाच्या घरामध्ये एक दिवस तरी सुखाने जाणार आहे की नाही? माझ्या लेकीच्या घरामध्ये एकापाठोपाठ एक संकट येतच आहेत. काय झालंय काय त्या हसत्या खेळत्या घराला? मला बघवत नाही हो." तेव्हा पद्मा तिथे आलेली असते. पद्माला प्रचंड राग आलेला असतो. ती म्हणत असते, "आई, अगं ए आई, अगं तू कशाला रडतेस गं? कशासाठी रडतेस तू? अगं, जे काही त्यांच्या घरामध्ये घडतंय ते त्यांच्यामुळे घडतंय. आपण काय त्याला जबाबदार आहोत का? अगं, तो शिवनाथ आहे ना, त्याच्या घरामध्ये तेच घडणार होतं. अगं, माणूस आहे ना, पैसा कमवू शकतो. पैसा कमवू शकतो. एखादा माणूस चोरी करून हात मारतो ना, तो पण पैसे कमवतो. त्या शिवनाथने पैसे कमवलं. अगं, पण पैशाने काय लायकी विकत घेता येते का? अगं, त्याने खूप पैसा कमवला, इज्जत पण कमवली चल, पण लायकीचं काय? ती येते का कमवता? नाही ना. आता त्याने काय केलं बघ, त्याने आपल्या इथे आप्पांना त्रास होईल असा वागला. आपल्याच बंगल्याच्या समोर त्याने घर बांधलं. आता त्याला काय आपण सांगितलं होतं का, "ए बाबा, आमच्या घरासमोर तुझं घर बांध" म्हणून? नाही, आपण त्याला काहीच सांगितलं नव्हतं. मग आता आपल्या घरासमोर घर बांधून त्यांच्या घरातला तमाशा जो काही होतोय तो आपल्याला बघावाच लागतोय, हो की नाही? तमाशा आपल्याला बघावाच लागतोय ना. मग आता आपण त्याला काय करायचं? शिवनाच्या आता आयुष्यामध्ये जर काटे आहेत तर आपण त्याला करायचं तरी काय? शांत हो आई, शांत हो. अगं, अजून किती रडणार आहेस तू? जराशे अश्रू बाकी ठेव. अगं, त्या शिवनाथच्या घरामध्ये ना अजून खूप काही घडणार आहे गं. अजून तुला खूप काही बघावं लागणार आहे. मग तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नको, तेव्हा शांत होतो. अजून खूप काही घडणार आहे आणि ते मी स्वतः घडून आणणार आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा तिच्या आईला तिच्या ह्या बोलण्याचा, तिच्या ह्या विचित्र वागण्याचा प्रचंड राग येतो. तेव्हा इथे राघव शांतपणे बसलेला असतो आणि तिथे बंटी मामा राघवला शोधत शोधत आलेले असतात. ते प्रत्येक माणसाला वाटेमध्ये भेटणाऱ्या विचारत असतात, "आमच्या राघवला बघितलं का? आमच्या राघवला बघितलं का?" राघव इथे मंदिराच्या आता पायरीवरती येऊन बसलेला असतो. तेव्हा तिथे मामा येतात आणि म्हणतात, "ए राघव, अरे किती वेळ अजून इथं बसणार आहेत? हे बघ, चल घरला चल." तो म्हणतो, "मामा, मी अजिबात घरी येणार आहे, कळलं तुला?" तेव्हा तो म्हणतो, "अरे असं काय करतोस? हे बघ, दाजी रागवतात, चिडतात. मला माहिती आहे त्यांनी तुझ्यावरती हात उगारला, तुला घरातून बाहेर काढलं. अरे पण ते रागाच्या भरात केलं, तुला माहिती आहे ना, चूकच तेवढी मोठी होती. त्यामुळं आता राग रुसवा सोड आणि चल बरं घरला चल." तेव्हा राघव म्हणतो, "मामा, अरे घरी येऊन काय करू सांग ना? काय करू घरी येऊन? आपण ना किती पण समजवण्याचा प्रयत्न केला, ते कधी मला समजून घेतात? माझं म्हणणं ते कधी ऐकून घेतात? अरे बाबा, तू मला सांग, अरे किती वेळा मी काही गोष्टी चांगल्या केल्या, त्यांना कधी माझं कौतुक वाटलं? राघव म्हणजे नालायकीचा आहे, राघव म्हणजे भांडणच करतो, राघव कसा वाईट आहे, हीच इमेज आहे ना त्यांच्या नजरेत माझी. राघव त्यांच्यावरती किती प्रेम करतो, किती रिस्पेक्ट करतो, हे त्यांना माहिती आहे? नाही ना. मग आता मी त्या घरामध्ये येणार नाही, काही झालं तरीसुद्धा. आणि येऊन काय करू? अप्पांचा राग कधी शांत होईल त्याची वाट बघू. त्यापेक्षा घरामध्ये न आलेलंच बरं." तेव्हा इथे आता श्री राघवला फोन करत असतो, पण राघव फोन कट करून टाकतो. तेव्हा श्री म्हणतो, "राघव फोन उचलत नाही आहे, पण मी मामाला फोन करतो." आणि आता मामाला फोन केल्यानंतर श्रीचा फोन मामा उचलतो. श्री म्हणतो, "मामा, राघव सापडला का रे?" तर "हो, मला राघव सापडला आहे, तो मंदिराच्या इथे आहे." तेव्हा तो म्हणतो की "जरा फोन देतोस का त्याला?" फोन असतो स्पीकरवरती. तेव्हा इथे राघव म्हणतो, "हे बघ श्री, तू जर मला समजवायला फोन केला असशील ना, घरी ये सांगायला फोन केला असशील, तर मी आत्ताच सांगतोय, मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे आणि मी घरलासुद्धा परत येणार नाही आहे, कळलं तुम्हाला?" तेव्हा इथे पिहू म्हणत असते, "राघव भाऊजी, अहो मी बोलते, पिहू वहिनी बोलते. असं काय करताय हो तुम्ही? आमचं लग्न तुम्ही लावून दिलंत आणि स्वतः तुम्ही घरातून निघून गेलात."
आमच्यामुळे तुम्हाला घरातून बाहेर काढलं. खरंच मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. राघव भाऊजी, प्लीज या ना तुम्ही घरी परत. प्लीज या. तुमचं या वहिनीचं ऐका. तेव्हा राघव म्हणतो, अहो वहिनी, अहो तुम्ही कशाला रडताय? हे बघा, तुम्ही रडायचं नाही. तुम्ही आणि श्री, तुम्ही दोघांनी नेहमी आनंदामध्ये राहायचं. तेव्हा श्री म्हणतो, राघव, तू तुझ्या मोठ्या भावाचं ऐकणार नाही का रे? ए बाळा, ये ना घरी ये. तेव्हा राघव म्हणत असतो, हे बघा बहिणी, मी आत्ताच तुमची माफी मागतोय. हे बघा, मी आगाऊपणा करत नाही आहे, पण खरंच मी घरी नाही येऊ शकत. तुम्ही दोघेजणं मला समजवू नका आणि तुम्हाला दोघांनासुद्धा हॅपी मॅरिड लाईफ. दोघेसुद्धा आनंदाने राहा. आणि हे बघा, माझा विचार करू नका बहिणी. तुमच्यामुळे काय बी झालेलं नाही. तुम्ही माझा विचार करू नका. फक्त मला दिलेलं प्रॉमिस लक्षात ठेवा. श्रीवरती, आपल्या घरावरती खूप जास्त प्रेम करा. आपलं घर नेहमी बांधून ठेवा. आपलं घर तुटू देऊ नका वहिनी. फक्त एवढं प्रॉमिस मला दिलेलं पूर्ण करा. तेव्हा ती म्हणते, राघव भाऊजी, अहो मी ते समज करेनच, पण आता हट्ट करू नका. तुमच्या ह्या वहिनीचं ऐका आणि प्लीज घरी या. तो म्हणतो, नाही वहिनी, माफ करा मला, मी एवढं नाही करू शकणार आणि तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी मॅरिड लाईफ. आणि राघव फोन कट करतो. तेव्हा इथे आता राघवने ठरवलेलं असतं, काय बी झालं तरी घरी येणार नाही. आता मामा जोपर्यंत मला आप्पा इथे स्वतः माफ करून घरी घेऊन जायला येत नाही ना, तोपर्यंत मी घरी जाणार नाही. तेव्हा पिहूला वाईट वाटतं. तेव्हा श्री म्हणत असतो, ए पिहू, पिहू, अगं नको काळजी करू. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, राघवजवळ मामा आहे ना, तो समजावेल त्याला. तू नको काळजी करू, राघव घरी परत येईल. तेव्हा इथे उमा त्यांचं बोलणं ऐकते आणि मग ती लगेचच इमोशनल होऊन तिथून निघून जाते. तर इथे रुद्रने केक आणलेला असतो आणि केकवरती फोटो असतो, तो म्हणजे उमाच्या घरचा फॅमिली फोटो असतो. आणि तो फोटो जो काढलेला असतो ना, त्याचाच बरोबर केकवरती फोटो छापून आणलेला असतो. तेव्हा भास्कर म्हणतो, अरे हे रुद्र, हे काय रे केलंस तू? सेलिब्रेशन आपल्या घरचं आणि फोटो त्या शिवनाथच्या फॅमिलीचा. तेव्हा इथे पद्मा म्हणते, अरे भास्कर, अरे रुद्रने एकदम चांगलं काम केलं रे, आता त्याला कशाला ओरडतोयस? आता बघ मी काय करते ते. आपण त्या राघवच्या, त्याचबरोबर त्या शिवनाथच्या कुटुंबाच्या घराच्या चिंधड्या चिंधड्या केल्या. त्याच्या मानापानाच्या आपण चिंधड्या चिंधड्या केल्या रे. आणि मग ती त्याच्याबरोबरच इथे शिवनाथच्या वरती केक कापते आणि त्याच्या चिंधड्या चिंधड्या करते. आणि मग त्यातला एक पीस घेऊन ती आपल्या लाडक्या इथे आता भाच्याला भरवते, भास्करला भरवते. तो म्हणतो, हे काय, बसायची तयारी केली नाही वय? थांब, मी आलो. समजा काही घेऊन आलो. सगळं कसं एकदम परफेक्ट झालं पाहिजे. आणि इथे ती पद्मा शिवनाथच्या वाटोळ्यावरती हसत असते. पण तिला काय माहिती, पिहू ही चांगली सून त्या घरामध्ये आली आहे ते. तेव्हा उमा येते आणि खंडेरायाच्या समोर उभी राहते. ती म्हणत असते, खंडेराया, अरे तुला वाटत असेल संध्याकाळ झाली तरी इथे देवळामध्ये दिवा का नाही लागला? अरे पण हे घर म्हणजे खंडेरायाच्या लेकराचं घर आहे. आणि तो लेकरूच जर इथे उदास असेल, या घरातला कर्ता पुरुष जर एका खोलीमध्ये बसून राहिला असेल, ताठ मानेने तो समाजामध्ये फिरू शकत नसेल, तर या घरामध्ये दिवा लावून मी तुला काय दाखवू रे? काय या घरातला आनंद आणि सुख दाखवू तुला? माझं भरलेलं घर प्रेमाने मी सगळ्यांना बांधून ठेवलं होतं, पण एक एक करून माझी माणसं एकमेकांपासून दुरावत आहेत. सगळी माणसं एकमेकांपासून दूर झालीत. आणि खरं सांगू का खंडेराया, मला हे बघवत नाही रे, मला हे सहन होत नाही. त्यामुळे खंडेराया, काहीही झालं तरी माझं हे कुटुंब हसतं खेळतं राहिलं पाहिजे. माझं कुटुंब नेहमी एकत्र राहिलं पाहिजे. घरामध्ये सुख शांतता आली पाहिजे. तेव्हा पिहू तिथे येते आणि दिवा लावते. दिवा लावते तेव्हा इथे आता उमा डोळे उघडून बघते. तेव्हा पिहू म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका. आपल्या घरातली दुरावलेली नाती मी एकत्र आणेन. आपलं हे घर आहे ना, नेहमी एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करेन. माझं जेवढं प्रेम इथे आता श्रीवरती आहे ना, कुटुंबावरती सुद्धा मी त्याच्या एवढंच प्रेम करेन आणि आपलं घर नेहमी बांधून ठेवेन. कधीच ते तुटू देणार नाही. मी तुम्हाला वचन देते आई. तेव्हा इथे लगेचच उमा म्हणते, एक मिनिट, मला तू आई म्हणू नकोस, कळलं तुला? मी तुझी आई नाही आहे. तेव्हा शिवनाथ तिथे आलेला असतो. तो पिहूचं बोलणं ऐकतो. पिहू आल्यापासून एकच शब्द बोलत असते, मी आपलं घर तुटू देणार नाही,
मी आपलं घर नेहमी आनंदाने बांधून ठेवेन. माझं प्रेम आहे या घरावरती, श्रीवरतीसुद्धा. त्यामुळे शिवनातल्या या गोष्टी ऐकून थोडंफार समाधान मिळत असतं, की बाबा एवढ्या मोठ्या घरातली मुलगी आली आणि स्वतःच्या मर्जीने आली आहे. माझ्या मुलाने तिला स्वतःहून पळवून आणलेलं नाही आहे. तिलाच त्याच्याबरोबर लग्न करून या घरामध्ये सून म्हणून यायचं होतं, तिच्या मर्जीने. म्हणजे त्या मुलीचं किती माझ्या मुलावरती प्रेम असेल, जी स्वतःच्या वडिलांचं एवढं मोठं घर, सगळं सुख सोडून माझ्या मुलासाठी इथे आले. ही गोष्ट शिवनाथ आणि उमा यांना कळायला पाहिजे. पण तरीसुद्धा ते दोघेजणं आपले राग कुरवाळतच बसलेत. तेव्हा सगळेजण आता तिथून निघून जातात. तेव्हा इथे श्री म्हणतो, काळजी करू नको पिहू, तू एकटी नाही आहेस, मी आहे ना तुझ्याबरोबर. आणि तो तिला आधार देतो. त्यानंतर दोघेजणं इथे आता देवाचा आशीर्वाद घेत असतात, कारण त्यांना गरज असते देवाच्या आशीर्वादाची. त्यामुळे प्रेक्षकांनो, दोघेही आता संपूर्ण घर हे कसं आनंदी राहील याचा प्रयत्न करत असतात. तर पुढील भागामध्ये इथे आता पिहू उठलेली असते सकाळी लवकर आणि ती पाणी वगैरे भरून ठेवत असते. तेव्हा शिवनाथ म्हणतो, अगं ही एवढ्या लवकर उठून काय करते? तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, काय चाललं एवढ्या लवकर उठून? ती म्हणते, काही नाही, माझ्या ह्यांनी सांगितलं मला काम करायला. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, श्री तू काय सांगितलंस तुझ्या बायकोला? तो म्हणतो, काही नाही, मी तिला सांगितलं लवकर उठायचं म्हणून. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, यांनी सांगितलं की आप्पा सकाळी लवकर उठतात आणि उठल्यानंतर त्यांना अंगण वगैरे सगळं झाडलेलं साफ लागतं, म्हणून मी उठून अंगण धुवून घेत होते आणि साफसूत्र करून ठेवत होते, तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून. तेव्हा शिवनाथ म्हणतो, ए वेदा, सांग या मुलीला, या घरामध्ये माझ्या जेवढ्या बी सुना येतील त्यांनी लवकर उठून ही सगळी घरातली समधी कामं केली पाहिजे. या मताचा मी नाही. माझ्या सुनांनी एवढ्या पहाटे पहाटे उठून ही सगळी कामं करायची गरज नाही, असं इथे आता शिवनाथ पिहूच्या समोर बोलतो. तेव्हा पिहूला खूपच जास्त छान वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता शिवनाथने पिहूचा सून म्हणून स्वीकार केला आहे, ही गोष्ट त्यांच्या समोर आलेली असते आणि त्या गोष्टीचा आनंद इथे श्री आणि पिहू दोघांनासुद्धा झालेला असतो.